हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. झाला का चहा पाणी? झाला असेल तर जागरण गोंधळाचं कुकू आलंय. म्हणजे घरी देव आहे ना, आईला ही परडी, आंबाबाईची परडी आहे. मग कुकू येते आणि वडील माझा हलगी वाजवणार आहेत ना. अख्ख्या गावात भाऊ भाऊ इज्जत देतात सगळे. तर कुकू आलंय आणि नेमकं सकाळनं मग त्यांनी काय केलं, सगळ्यालाच लावलं, तर मला पण कुकू लावलं. आता कुकाला नाही म्हणू शकत नाही ना. तर जाऊ द्या. एक कमेंट अशी आली मला, ती मला स्क्रीनशॉट बी पाठवलं भरपूर जणांनी, माझ्या भावा बहिणींनी, की बाई बुधवार पेठेतली आहेस का तू? तर दादा, तुम्हाला मी कशाहून दिसते बुधवार पेठेतली? बुधवार पेठेतल्या बाया कशा असतात हे तुम्हालाच माहीत आणि तुमच्या घरच्यांना माहीत असेल. बहुतेक तुमच्या घरची ना जात असतील तिथं बुधवार पेठेत, म्हणून तुम्ही दुसऱ्यांच्या बायांना नावं ठेवताय. जनाची नाही मनाची तर लाज ठेवायची ना. एका बाई माणसाला 2 लेकरं जगवती, आपण कसं म्हणावं? हां. आणि बुधवार पेठ तर मला माहीत पण नव्हतं. पहिली गोष्ट, हसावं की रडावं त्याच्यावर काय कळलं नाही. तर रडण्यासारखं मी काय केलेलं नाही, त्यामुळं मी रडू शकत नाही. तर वहिनीनं मला वाचून दाखवलं. परत भरपूर जणांनी मला पाठवलं. तर माझ्या पुरीला, म्हणजे माझ्या भाचीला आणि पुरीनं पण मला सांगितलं, मग मी असं. तर तुम्ही सांगा, तुझ्या घरच्यांनी, तुझ्या पुरीनी तुझ्या आईला विचारलं बुधवार पेठ म्हणजे काय? तर आता शिव्या लय येते त्या, पण कसं आहे, तोंड मी आवरते. जोपर्यंत मापात आहे ना तोपर्यंत मापातच राहू दे, समजलं का? लायकी काढायला तुझी एका क्षणात आणि तुझी सगळी डिटेल पण काढली. दातीचक्या तोंडाच्या धळबद्र्या. तू स्वतःला काय आमदार फिमदार समजतस का काय? वय रे, हां? स्वतःला आमदार फिमदार समजतो का तू? दुसऱ्यांच्या बायांना नावं ठेवायला तुला काय बघ म्हणून काय जोजार केलंय काय? भरपूर जण माझे भाऊ बहिणी आहेत, त्यांना काय वाटत नाही. त्यांना माझ्या अन्वीची कीव येते. हां. आणि मला म्हणतोय बुधवार पेठेतली दिसतीस तू, मागतेच पैसे. अरे त्या बाया बघ तू आणि मला बघ. कधी मी तुला दिसली का तशी? वरे, तुझी आई बहीण सगळी दिसत असते. तू आता परत मला कमेंटच कर. तुझी सगळी डिटेल काढली आणि स्क्रीनशॉट लावणार होती मी, पण आता जाऊ दे. पहिल्यांदा तुला माफच करते मी. तू भल्या भल्यांच्या नादी लाग, माझ्या नादी लागू नको. आणि मी इकलीच आहे ना, तर इकलीच समजतर आहे, कळलं का? स्वतःची काळजी करायला, जसं मी सोशल मीडियावर आली ना, तर इज्जत सोडून येत नाही. इज्जत सोडूनच यावं लागतंय म्हणा, पण इज्जत सोडलेली नाही. आणि अजून मी कुणाला मागितलं नाही, समजलं का? की मला द्या, तुम्ही पैसे द्या, पैसे द्या. अरे पैसे सोडण्यापेक्षा 4 गोष्ट तोंडाने 4 शब्द चांगलं बोललं ना, तर लय आनंद होतो. तुझ्यासारखं तुझ्या आईला किती लागली होती कुणास ठाव, तुलाच माहीत आणि तुझ्या आईला माहीत. हां. मला म्हणतोय बुधवार पेठेतली. भावा बहिणीने तुम्ही सांगा, कमेंट तर तुम्ही बघितलीच असेल. तुम्हाला मी कशाहून दिसते बुधवार पेठेतली? हां. रोज कुठं जायचं असलं तरी, कामावर जायचं असलं तरी साड्या तीच असतात अंगावर माझ्या. तेव्हा तिकडं नांगरटे चालू आहे. रानं माणसं पुळवायला लागले. ते दम भरला. मी इथं बसते जरा वेळ. वहिनीच्या इकडे चालली, दिसतच असेल तुम्हाला घर. ते बसते मी इथं जरा वेळ.
कशाहून तुला दिसते बाबा बुधवार पेटातली मी? सांग बरं तू. हां, अरे असं बोलायला मला पण लाज वाटते. तुला असं कमेंट करताना तुझा हात कसं बरं, तुझ्या हाताला काय चावलं नाही रे? हां, तर अजून एक पुढचं कमेंटच म्हणते, हे असं मला एक डोक्याला टेन्शन देत जाऊ नका, मला काही सुचत नाही, कळलं का? काय बोलावं ते सुचत नाही, असे कमेंट करत जाऊ नका. मला काय कोण नाही का? भाऊ आहेत, भाऊजा आहेत, आई बाप आहेत, नवऱ्याच्या इकडली सगळी आहे ती, हां, नवरा आहे, सगळे आहे ती. तू असं बोलून खालीपणा एका दोन लेकराच्या आईला ना तू असं बोलून ना तिचा अपमान करतोय, एका आईचा अपमान करतोय. तर दुसरा हेडव बनवते मी. नक्कीच हेडव बघायला तुम्ही, पुढचं हेडव बघायला नक्कीच बघा तुम्ही. त्याची लायकी सगळी दाखवणार आहे मी.